नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सूरज चव्हाण, म्हणजे ज्या मुलाने संपूर्ण बिग बॉस क्षेत्र गाजवलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला आहे आणि त्याच्या घरी आलेलो आहोत. तर घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने आहेत आणि आत्तापर्यंत त्यांचा जे सूरजनं गेम खेळला आहे, जे स्ट्रॉंगनेस दाखवलं किंवा जी धमक दाखवली आहे, स्वतःमध्ये किती धमक आहे, तर ते आपण त्यांच्या घरच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर पहिलं आपण त्याचं घर बघूयात. सूरजचं घर पाहू शकता आपण. अतिशय म्हणजे हालाकीच्या परिस्थितीतून हा मुलगा वर आलाय आणि आज महाराष्ट्र गाजवतोय. तर चला तर मग त्यांच्या घरच्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सूरज चव्हाण ज्याने बिग बॉस संपूर्ण सेट गाजवला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजवते, अशी सूरजची फॅमिली आपल्या समवेत आहेत. सूरज यांची आत्या आहे, परत बहिणी आणि सर्व बाची बघू शकता आणि दाजी आहेत सूरजचे. तर आत्यांना प्रश्न विचारतो. आत्या नमस्कार. काय सांगाल, आज आपला सूरज संपूर्ण महाराष्ट्र गाजवतोय, काय एक आनंद कशा पद्धतींचा आहे? आनंद आहे आम्हाला. बर, सुरुवात कधी झालेली त्याची, म्हणजे बिग बॉस केव्हा काय आलं तुम्हाला आणि कधी त्यांचा मेसेज आलेला की बाबा तुमचं सिलेक्शन झालंय बिग बॉस? एक महिन्यापूर्वी त्याला 2 माणसं न्यायला यायची बर पुण्यावरनं, बर मुंबईवरनं. तर ते म्हणायचं मी काय जात नाही म्हणायचं. त्या माणसाला चाळवायचा. बर. आणि ती परत अनेक महिन्याने आली. बर. आल्यावर मग त्यांचं ती परत मिटिंगला गेली, सिलेक्शन आहे तिकडे मिटिंगला गेली. दाजी, मला असं काय आलेलं की सूरज म्हणत होता की नाही, मला नाही जायचं. तुम्ही त्याला कुठेतरी एक प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल काय सांगाल? त्याला असं वाटायचं की हे लोक खोटीच बोलतात, नाही बिग बॉस मध्ये जायचं बिग बॉस मध्ये. पण आम्ही त्याला म्हणतो बाळा बघ एकदा तू काय होतंय काय नाही, जा. मग ते म्हणला गेला. मग ते त्याला मग आम्ही म्हणलं जा मुंबईला. सोन्या म्हणून एक पोरग, ती 2 जण गेली ती मुंबईला. मग ती आपली यात्रा जी आली होती मरीमातेची जवळ, ती आली जाऊन आणि यात्रा झाली की मग दुसऱ्या दिवशी ते लोक डायरेक्ट त्याला घेऊनच गेली बिग बॉस मध्ये. आम्हाला शेवटपर्यंत खरं वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस त्याला बिग बॉसच्या शो मध्ये बघितला त्यावेळेस आम्हाला खरं वाटलं की गेला. नाही आपल्या समोर. ताई नमस्कार. काय सांगाल, म्हणजे आज टी व्हीला चालू आहे आणि सूरज आपला आज टी व्हीमध्ये दिसतोय, एक वेगळाच आनंद आहे, काय सांगाल? बरं वाटतं त्याला बघून, नाही का. बच्ची आपल्या समोर आहे. दीदी नमस्कार. नाव काय आपलं? वैष्णवी. बरं, काय सांगशील, आज एक वेगळाच आनंद असतोय की सूरज आपल्या टी व्हीवर दिसतोय आणि रोज तुम्ही आतुरतेनं वाट बघत असता की 9 किती वाजतात आणि सूरज आपला आज काय करणार आहे, काय सेटवरती काय धमाल करणार आहे, काय विषय असतो? म्हणजे खूप भारी वाटतं. अशी ओढ लागलेली असते की आज काय घडणार आहे, आज काय घडणार आहे, नाही का. जे 8 वाजल्यापासून आमची सगळेजण टीव्ही पुढे बसतात की आज मामाचा शो आहे, लागणार आहे, आज मामा काय बोलणार आहे, हे सगळ्यांना उत्सुकता असते, म्हणजे प्रचंड उत्सुकता असते बघण्याची. ज्या दिवशी काय आलं की ते वेगळाच आनंद असणार आहे की कधी बाबा आपला मामा टीव्हीवर दिसतोय, तो आनंद काय होता? त्या दिवशी तर आम्ही बिग बॉस लावलं, पण मामाची एंट्री नव्हती होत. मामाची एंट्री सगळ्यात शेवट झाली, पण आम्ही अशा सोडून दिली की मामा बिग बॉस मध्ये गेलाय. पण जेव्हा आम्ही सगळ्यात शेवट मामाची एंट्री झाली तेव्हा लय भारी वाटलं. म्हणजे असं वाटलंच नाही की मामा हा म्हणजे टीव्ही मध्ये गेलाय, लय भारी वाटलं त्यावेळी. एक प्रकारचे सूरजचे डायलॉग बरेचसे फेमस झालेत. गोलीगत धोका, परत SQ RQ ZQ त्याची वेगळीच ABCD आहे ती, परत बुक्कीट टेंगुळ. तर हे डायलॉग सुचले, म्हणजे सुचून कसे आले की आत्ता सध्या महाराष्ट्राच्या कानोकानी आणि प्रत्येक रील स्टार त्याचे हे डायलॉग म्हणत आहे, ते कसं म्हणजे सुचत गेलं त्याला? हे म्हणजे त्याला सुचत गेलं, त्याला कोणी सांगितलं नाही डायलॉग वगैरे, त्याचं तो बनवायचा. बर. आत्यांकडे तुम्ही लहानपण कशा पद्धतीने गेलं त्याचं, की लहानपणी कसा होता तो आणि कशा पद्धतीने घडत गेला की बाबा त्यानंतर टिकटॉक बॅन झालं भारतामध्ये, परत इंस्टाग्राम आणि फेसबुक चालू झालं, तो प्रवास कशा पद्धतीने होता? शिकवलं कोणी, कसं काय शिकवलं? म्हणजे कसं, तिकडे कुठं होतं ना लांब ती टिकटॉक, बर बाहेरचे चिडला का कुठं होतं ना, बर. तेव्हा ती माझ्या एक मुलीचा मुलगा आहे, 12वी शिकला इंग्लिश मॅडमने, बर. धीरज संदीप चव्हाण, पुण्याला राहतो कोंडव्यात. तर त्याने ती आपल्या इथं सुट्टीला आला होता. तर तो म्हणला असं बारक्या मोबाईलवर आपली करायची पोरं. तर मग त्या मुलाने शिकवलं त्याला. मग ते शिकता ते मनाने आपला शिकत गेला. शाळेतल्या शिक्षकांची पण मुलाखत परवा पाहिली, त्यावेळेस काय आनंद वाटला, कारण प्रत्येक जण सूरजचं कौतुक करत होतं आणि एक प्रकारे सूरजच्या आठवणी सांगितल्या शाळेतल्या शिक्षकांनी. बर.
त्याचं वडील आई आणायची मारायची त्याला शाळेत जायसाठी. बर आणि वडील म्हणायचे जाऊ दे माझं एकुलते पोर आहे, 7-8 पोरींच्या पाठीव झाले, नको जाऊ दे माझं. वडिलांनी कधी त्याला मारलं नाही. आणि ती शाळेत जायचं पण शाळेत बी बसत नसायचं. सर लोकांना लय तांगवायचा. बर आणि मग असाच आम्हाला एक दिवस दाखला लागत होता शाळा सोडलेलाचा. त्याला म्हणलं चल बाळा आपण दाखला काढायला आणू. तो म्हणला मी नाही येणार, मला काय देणार नाही. बर आणि मग मी गेली. मग ती हेड सर म्हणलं तुम्ही कशाला आला, त्याला का नाही आणला. मी म्हणलं ती नाही येत. मग त्यांनी मला दाखला दिला. मग त्या दिवशी तो दाखला त्याला उपयोगी आला बर याला जायला, बिग बॉस साठी. बॉस मध्ये जायला. म्हणजे शाळा कुठेतरी फायदेशीर ठरली म्हणावं लागेल. 100% लिहायला येत नाही, वाचा येत नाही, बर. काय नाही. मग 7वी पास आहे, बर. 7वी 8वी पास आहे. दीदी सुरुवातीच्या काळामध्ये बिग बॉसमध्ये सूरजला एवढं गेम समजण्यामध्ये वेळ गेला आणि हळूहळू तो समजून गेला की कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं. त्यावेळेस बरेचसे स्पर्धक त्यांची कुठंतरी मदत मिळाली सूरजला, म्हणजे समजून घेतलं त्यांनी. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे आत्ता तो त्याची अस्सल गेम आणि तो अस्सल गावातला रांगडेपणा दाखवतोय सेटवर, काय सांगाल त्या? पहिले ना आम्हाला गेम कळत नव्हती आणि तिथे म्हणजे कसं सुशिक्षित लोक आहेत ना, मग त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे खाली समजायचे त्याच्या कलरवरनं. म्हणजे पहिलं तर होतच, पण आता तिथे गेल्यावर पण त्याला तसेच करत होते. पण काय लोक आहेत आपली म्हणजे त्यांनी समजून घेतलं मामाला, पण त्याला गेम कळत नव्हता, पण त्याला हळूहळू समजत. आता पण मामा खूप चांगला गेम खेळतोय. त्याला आता समजलंय गेम की नक्की गेम काय. मग तो स्वतः खेळतोय, म्हणजे असं दुसऱ्यांची मदत घेत नाही. आता स्वतःच्या ह्याच्यावर खेळतोय. आता बिग बॉस मधले सदस्य आहेत, एक सदस्यांची नावं घेतो आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते सांगा. निकी तांबोळी. निकी चिडचिड खूप करते, पण तशी निकी चांगली आहे. आम्हाला थोडं समजून घेते. ती बाकीच्यांना तशी चिडचिड करते, पण निकी थोडी चांगली. मला वाटतं परवाचा एपिसोड झाला त्यामध्ये सूरजची पाठ काहीतरी दुखत होती. त्यावेळेस तो खाली अक्षरशः जमिनीवर होता आणि त्याला त्रास होत होता. तर काय एक्झॅक्टली आजार कशा पद्धतीचा आहे, म्हणजे त्याला काय होतं नेमकं? ते कामाची सवय आणि तिथे गेलं त्याला असं मोकळं वातावरण नाही सगळं एकत्र, म्हणजे नाही का खोलीत आहे, त्यामुळे त्याला कामाची सवय. मग तो आता तिथं काम नाही, तो सांगत पण होता दिवस मध्ये मला कामाची सवय. बरं दमा पण आहे त्याला. तरी पण तो तिथं पण सेटवर खरी मेहनत दाखवतोय 100%. कारण आत्या कुठलाही काम असू दे, म्हणजे अक्षरशः झाडून काढणं म्हणावं, म्हणजे जे कामाला माणसं तुच्छ समजतात ते काम पण तो प्रामाणिकपणे करतोय. इथं सुद्धा काम होत नव्हतं त्याला. बर धाप लागायची व्हायची, ते कोंबड खताव जायचा ना, बर तर त्याला ही पोरं सांभाळून घ्यायची, माझी मुलं, दुसरे ते आमचा जाव आहे दुसरा. बर त्याला खोत नसायचं. बर पण म्हणायचं काय करायचं आता, म्हणजे सगळंच बंद झालं होतं ना. पैसा कुणी कुठनं येणार आहे, कोण सांभाळणार आहे त्याला दुसरं. अशी परिस्थिती आमची बी. काय परिस्थिती एवढी चांगली नाही तेव्हा, आम्ही गरीबच आहे. नाही 100% सुधारणार तुमची परिस्थिती. आणि सूरज चालेल, पण त्याची पिढी बसून खाल्ली पाहिजे आणि त्याचं सगळं चांगलं झालं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे, दुसरी काय नाही. आता सध्या डीपी दादा झाला किंवा योगिता झाली किंवा पॅडी दादा झाला, सर्वजण त्यांना म्हणजे सांगतात कशा पद्धतीने सूरज खेळ, तुझा ओरिजिनल गेम दाखवतो. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एक प्रकारे सपोर्ट मिळतोय त्यांचा, आणि तो सपोर्ट किती महत्त्वाचा आहे त्याच्या बिग बॉस मधल्या पुढच्या वाटचालीसाठी? म्हणजे त्या माणसांनी त्याला समजून घेतलंय, जसं की अंकिता असेल, त्यांनी समजून घेतलं की त्यांना पण माहिती आहे आपण मातीतली माणसं आहेत ना, मग म्हणजे तो पण आपल्यासोबतच आहे असं समजून घेतलंय त्यांनी. त्याला सपोर्ट करतात, खूप भारी वाटतं त्यांनी सपोर्ट केल्यावर. पण त्याला एक प्रकारचा अरबाजचा राग मनामध्ये असेल कुठेतरी. पर त्या दिवशी ज्या पद्धतीनं त्यानं खेळ दाखवला तर हे चुकीचं होतं एक प्रकारे, आणि त्याला सूरजची कॉलर धर, कुठं त्याला उचलून ठेव, एक प्रकारे काय ती गेमचा भाग असेल, पण त्या एवढ्या म्हणजे त्याची तब्येत आहे म्हणून त्यानं असं नाही केलं पाहिजे. त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? जरी त्या अरबाजनी मामाची कॉलर धरली असेल तरी पण मामा मागं सरला नाही. मामाने हिमतीने म्हणजे त्याला नडला मामा, असं मागं सरला नाही की तो किती मोठा आहे, मी केवढीच आहे, असं म्हणजे मामाने मनात धरलं नाही, तो पण त्याच्यावर नडला. पण रितेश सरांनी खूप भारी म्हणजे खूप भारी सांगितलं त्यांनी, त्यांचं पण धन्यवाद. भाऊच्या धक्क्यामध्ये काल सर्व सूरजवरच एपिसोड होता असं वाटलं 100%. खूप भारी वाटलं. आम्ही बिग बॉस मराठी फक्त मामासाठीच बघतोय आणि उत्सुकता असते एक मनात की मामा येणार आहे, मामा कॅमेरा पुढे कधी येते असं वाटतं आम्हाला. आता त्यांची बहीण आहे, त्यांच्याकडे येतो, रक्षाबंधन येते,
काय बरीचशी आठवणी असतील मागच्या की बाबा सूरज येईल आणि त्याला राखी बांधायची, कारण सूरज म्हणालेला की या रक्षाबंधनाला मला घरी जाता येणार नाही, आता राखी वगैरे बहिणींची खूप आठवण येते, त्याबद्दल काय सांगाल? एकूण किती बहिणी आहात तुम्ही ते पहिलं सांगा. सख्या बहिणी पाच इथं. बरं, 5. पण आम्हाला एक नाही, त्याच्या आई वडिलांनी मुलींसारखंच असं प्रेम दिलं. बर आम्ही म्हणजे इथं जसं आलोय ना तसं म्हणजे त्यांचं आई वडील होतं त्या टायमाला, बर आणि वारल्यापासून म्हणजे आम्ही आधीपासूनच त्यांना म्हणजे आई वडिलांसारखं धरायचो. त्याच्यामुळे ती आम्ही भाऊ चांगला मानला होता, आम्हाला सक्का भाऊ नाही, मग आम्ही त्याला आमच्या सख्या भावासारखं प्रेम दिलंय. बर रक्षाबंधनाला काय तुम्ही काय गिफ्ट द्याल त्याला? म्हणजे एक प्रकारे तुमचा जे 4 शब्द असतील तर ते त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी किंवा एक प्रकारचं राखीचं बक्षीसच म्हणावं लागेल त्याला, काय सांगाल ते? काय म्हणजे काय तुम्ही 4 मोलाचे शब्द काय बोलाल त्याला? म्हणजे आता खेळतोयच तो व्यवस्थित, चांगलं खेळ आणि ट्रॉफीज घेऊन ये. बर तेवढी इच्छा आहे तुमची. तेवढीच इच्छा. सुरुवातीचा काळ भरपूर खडतर होता. आता ज्यावेळेस सूरजचे आई वडील दोन्ही वारले, काय झालेलं त्यावेळेस एक्झॅक्टली? म्हणजे आता कालचा पण एपिसोड पाहिला आपण, खूप दुःखद एपिसोड झाला, कारण ज्यावेळेस आपले पूर्वज जे असतील, जे कोण वारले त्यावेळेस त्यांच्याशी बोलायचं असा टास्क होता. अक्षरशः माझ्या आईची आठवण येते त्यावेळेस, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं, कारण माझी पण आई डिसेंबर महिन्यामध्ये वारलेली आहे. तर त्यावेळेस काय म्हणजे मनात काय चाललेलं तुमच्या, आणि कसा इन्सिडेंट घडलेला तो? ती त्याच्या वडिलाला कॅन्सर झालता ना, बर असं मानूला कॅन्सर झालं. बर बारीक गाठ होती. मी म्हणायचे अरे भाऊ ही कशाची गाठ आहे, तू बघ बघ. मला म्हणायचा नाही, मला आवाळ आले म्हणायचं नाही. मग तांब्यावानी गाठ झाली. बर तांब्यावानी गाठ झाल्यामुळे मग आम्ही त्याला आमच्या मुलाने मग तिकडं DY पाटलाला नेला. बर तिथं नेल्यावर भारी भारी डॉक्टर यायचं, हे करायचं, म्हणायचं ऑपरेशन होईन का नाही होईन असं वाटायचं. आता तांब्यावानी गाठ म्हणल्या. बर आणि मग 1-2 महिने तिथंच होता. आमचा मुलगा तिथंच होता, थोरली त्याची मुलगी तिथंच होती आमच्या भावाची. आणि मग ती अमेरिकेच्या डॉक्टरने ऑपरेशन केलं त्यांचं. केल्यावर ती सक्सेस झालं ऑपरेशन. झाल्यावर चांगलं बिंगलं झालं. इथं आल्यावर परत दारू प्यायला लागल्यावर एक दिवस शेरडाकडे गेलं फॉरेस्टात. शेरडा गेल्यावर ती पडला जरा व्हायचं, हातावर पडलं, त्यापासून ती खालीच घेतलं. मग ती गाठी बिटी ती जास्त व्हायला लागल्या, ती पिण्यामुळं गाठी व्हायला लागल्यावर मग थोड्या दिवस ती म्हणजे संपलंच. तर त्यावेळेस सूरज आपलं ते मातंग समाजाच्या तिथं गोट्या खेळत होता वारल्यावर. त्याला काय कळत नव्हतं. आता ह्याच्या एवढ्या म्हणल्यावर कसं कळणार. त्याला मग लोकांनी सांगितलं जा रे तुझं वडील वारल्यात असं तसं. ते म्हणला येईन जायला, म्हणजे त्याच्या काय कळतच नव्हतं. त्याच्यावरून मग त्याच्या वारल्यावर मग मम्मीला त्याच्या झटकं यायला लागलं, रक्ताच्या झटकं यायचं. तिला फॉरेस्टात फिरायची, रात्रभर फिरायची. तिला वाटायचं की माझं मालक इथं दिसते आणि मला तिथं दिसते. तर ती काय दिसत नसायचं. मग ती आमचा एक चुलत भाव, ही आमच्यातली आळीतली मुलं तिला बघाय रात्रीची फॉरेस्टात जायची. तर ती काय दडून बसायची कुठंतरी. मग तिला ती शेरडांचं नवऱ्याचं याड लागलेलं, आणि मग ती गावत नसायची. सकाळच्या बारी इथं येऊन बसायची माळावर. मग ती रक्ताच्या उलट्या व्हायच्या, तिला पडायची, हे करायची. ती बाळाला हाका मारायची, त्या सूरजला हाका मारायची. मग तिला वाटायचं माझ्याकडे यावं त्याने, पण ते बियायचं आईला. ती रक्ताच्या उलट्या बिलट्या व्हायच्या ना घरात. आणि मग ती म्हणायची बाळा इकडे. तिला काहीतरी सांगायचं होतं त्याला शेवटचं, पण ती शेवट काय एकामेकाची गाठ नाही. भावनिक झालाय तुम्ही, कारण एक म्हणजे दुःखद घटना आहे, आणि हे कुणाशी होऊ नये, कारण वडिलांचं झालं त्या पाठोपाठ. इकडं तिकडं आई वारली, एक दिवस झालं. इकडं आजी वारली. दोघींची गाठ नाही पडली सासू. खूप दुःखद घटना घडली. आणि सूरज मला वाटते त्यावेळेस खूप लहान असणार आहे, म्हणजे त्याला काय कळत पण नसणार की बाबा, कारण सूरज आता म्हणाला परवा की आई तू पाहिजे होतीस आत्ता, म्हणजे आत्ता सर्व देऊ शकलो असतो मी, कारण मला आता सर्व आहे माझ्याकडे. म्हणजे एक प्रकारे ओळख झाली किंवा आर्थिक बाजू झाली, तर ते सर्व बाजू मी पूर्ण करू शकलो असतो. त्याबद्दल काय सांगाल? त्याला वाटतं की माझं निदान आई तरी जगायला पाहिजे होती. वडील गेले ते गेलं, पण ती नाही देवानी कुणी दोन्ही नाही ठेवली.
त्याचा सांभाळ तसा केला सांभाळ मी. त्या काळामध्ये तुमची साथ भरपूर महत्त्वाची होती सर्वांची, आणि नुसती साथ महत्त्वाची नसते, मानसिक साथ आहे संपूर्ण. म्हणजे त्याची देखभाल झाली, त्याचं कशा पद्धतीनं त्याला म्हणजे घडवावं ते सर्वस्व तुमच्या हातामध्ये होतं. तर ती एक जबाबदारी होती त्यावेळेस, की कशा पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली? जबाबदारी सगळी पार पाडली. हां, त्याची आई वारली, वडील वारलं, चुलता वारला, बर परत आजी वारली, सगळ्यांच्या मैत्री मीच केल्या. बर परत ह्या मुलींची लग्न करून दिली कुणाकुणाची, बर सगळ्यांचं जिथल्या तिथं केलं. पण मुली बी आपल्या गरीबाला दिल्यात. बर इथं एक बहीण, चुलत बहीण आहे, तिच्या एक नाताला दिली इथं एक बहीण, बर भावाला होईन जाईन म्हणून बर तिथं. मग मग त्याचा काळ असाच आपला, इथं खा तिथं खा माझ्यात खा. बर. आम्ही दोघ जण, माझी शेरड होती, बर. आम्ही दोघं शेरडाक जायचो, वळायचं शेरड दोघ जण. सुरतच्या फार आठवणी आहेत. अशी मजेशीर आठवण सुरतची सांगशील का? म्हणजे बाबा खरंच गावामध्ये एक प्रकारचा जल्लोष केलेला त्यानं, आणि तुम्हाला खरंच वाटलेलं की बाबा पुढे कुठंतरी हा नाव करणार. कारण मुसंडी पिक्चर पण त्यानं मागच्या वर्षी केलेला. कधी सुरुवात, म्हणजे असं कधी तुम्हाला वाटलं की बाबा सूरज आपलं 100% नाव करणार कुठेतरी महाराष्ट्रात? काय वाटलेलं, म्हणजे कधी झालेलं तो इन्सिडेंट? म्हणजे मामा असं व्हिडिओ वगैरे काढायचा, मग ते एक शिवाजी सर आलते नाही का इथे, की हा व्हिडिओ बनवतो असं फेमस आहे टिकटॉकवर, बर. परत इंस्टाग्रामवर, असं तसं. मग ते आलते एकदा, तर ते म्हणले की आम्ही पिक्चर काढणार आहे कार्यदेवा म्हणून. बर. तर ते बोलले की ह्याला म्हणजे घ्यायचंय आम्हाला पिक्चर मध्ये. मग ते आजीनी ह्यांनी विचारपूस केली आणि तो पिक्चर काढायला गेलता. मग वर्ष झालं पिक्चर नव्हता आला. मग वर्षांनी 1.5 वर्षांनी मग माझा मामाचा पिक्चर आला. मग तेव्हा आम्ही पहिल्यांदा बघायला गेलतो. म्हणजे सगळीजण गेलतो, आम्ही फॅमिली सगळीजण गेलतो, मामा सगळीजण गेलतो. तर आम्हाला पिक्चर म्हणजे मामाची एंट्री बघून इतकं भारी वाटलं की असं वाटलं की म्हणजे सक्सेसफुल झाला मामा, की नाही का, हितनं सुरुवात झाली मामाची. लय भारी वाटलं. दाजी तुमच्याकडे येतो मी. सूरज एवढा फेमस आहे महाराष्ट्रभर. आता तुम्हाला पण माहिती आहे इंस्टाग्राम किती पैसे देतं. इंस्टाग्राम अजिबात पैसे देत नाही. जी जाहिराती असेल त्यातून आपल्याला पैसे मिळतात, यूट्यूबमधून आपल्याला पैसे मिळतात. तर असं कधी वाटलं नाही का की सूरजचा स्वतःचा चॅनल काढावा आणि तो कुठेतरी चांगला ग्रो होईल, असं वाटलं नाही का कधी? काय व्हायचं, ही आयडी असतात ना, आयडी काय इंस्टाच्या आयडी, बरं, बाहेरची लोक चोरायची त्याच्या आयडी, त्याच्या आयडीवर हे करून फेक व्हिडिओ, ह्याच्याच काढलेले व्हिडिओ त्याच्यावर टाकायचे आणि ती पैसे कमवायचे. बरं. आणि ह्याला कोण असं सांगत नव्हतं की युट्यूबचं चॅनल काढ, ही कर, नाही का. हे ह्यानी एक दिवशी काय केलं, दाजी म्हणला ही युट्यूबला असाच पैसे मिळतात. आम्ही काढलाय त्याचा आता चॅनल युट्यूबला, आत्ता काढला एक 5-6 महिने झाले. म्हणजे त्याची लिंक द्याच मला, आपण या व्हिडिओमध्ये टाकून देऊ. म्हणजे ते जे हळूहळू व्हिडिओ जे असतील ते त्यावर माणसं म्हणजे स्वतःच्या ह्याच्यावर बघतील आणि त्याला कुठं तर आर्थिक फायदा होईल त्याचा, म्हणजे यूट्यूबमधून. कारण इंस्टाग्राममधनं एवढे पैसे मिळत नाहीत, काहीच पैसे मिळत नाही इंस्टाग्राम. म्हणायचे ना, सगळी पोरं सुधारली, बर, सगळ्यांना पैसे मिळतात, तुला कसं पैसे मिळत नाही? मी म्हणायचे. ते म्हणायचा नाही अगं त्यात असला चॅनल काढावा लागतो, तसला चॅनल काढावा लागतो, आपल्याकडे पैसे नाहीत म्हणायचा. आणि फसवायचे त्याला पोरं. मेन म्हणजे चॅनल काढायला 1 रुपया लागत नाही, काहीच लागत नाही. बरं, आम्ही बी त्या क्षेत्रात नाही जास्त. लोक ह्यो इकडे व्हिडिओ बनवायचा, इकडे सोडायचा, पण ती दुसरीच लोक त्याचा फायदा घ्यायची. जवळपास नाही म्हटलं तर त्याची व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ वेब सिरीज मधले 30 ते 35 लाख जणांनी बघितलेले आहेत व्हिडिओ. मी बघितलं, रिसर्च केला त्याबाबत. जवळपास 40-45 लाख जणांनी पण काही व्हिडिओ बघितले. त्याबद्दल काय सांगाल तिथून? म्हणजे एक प्रकारे त्याच्या जे व्हिडिओज काढलेत त्यांना भरपूर म्हणजे आर्थिक मिळालं असणार 100%. इकडे फिरवा, पुढच्या साईड नाही फिरवा, काही नाही. ज्या मुली बिली यायच्या ना त्याच्याकडे, त्या मुली सुधारल्या. त्याला काय नाही. एक दिवस एक मुलगी म्हणली, बिग बॉस मध्ये मला तुम्ही कोण आहे आत्या, कोण आहे तुम्ही त्याचं? मी म्हणलं आत्या आहे. ती म्हणली सूरज का बँक बॅलन्स किती आहे? म्हणजे मला काय एवढं कळलं ना. मग म्हणली पैसे बिशे किती आहे त्याच्याकडे? म्हणलं त्याच्याकडे काय नाही, 1 रुपया पण नाही त्याच्याकडे. आणि त्याच्याबरोबर पुरी राहणाऱ्या 4 चाकीत फिरतात. बघा, सर्व गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीनं होत्या की आज मोडवे जे गाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजते आणि सूरज कुठला आहे, काय आहे, कशी सुरुवात झाली त्याची, हे संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता असते. तो एक प्रतिक्रिया कशा होत्या गावातल्यांची, कसं काय?
गावकऱ्यांना पण खूप आनंद झाला. बर. मुर्टी गावचे सरपंच किरण जगदाळे, आमच्या मोडवे गावचे सरपंच वैभव मोरे, बर. ग्रामस्थ सदस्य यांची पण साथ बर. आणि गावकऱ्यांनी पण सपोर्ट केला जास्त करून की व्हिडिओ काढतोय पुढे गेलाय आणि आता बिग बॉस मध्ये गेलाय. त्यामुळे तर गावकऱ्यांना खूप आनंद झालाय बर. की आपल्या गावातला मुलगा मुर्टी मोडवेतला मुलगा एका म्हणजे मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचलाय. म्हणजे खूप भारी वाटतं गावातल्या लोकांना पण. एक प्रकारे सुरतचं म्हटलं तर त्याला एक म्हणजे आदर आहे मुलींबाबत आणि ते वेगळंच म्हणजे मुलींबाबत असं मनात काय नसते त्याचं की काय आता निकीला पण बहीण मानले त्याने, सर्व सेटवरच्या मुली आहेत त्यांना बहीण मानलं. तो एक वेगळा आदर त्याच्या मनामध्ये कसा निर्माण झाला आणि तो त्याच्या खेळामधून दिसतोय आपल्याला, काय त्याबद्दल काय सांगाल? त्याची मुलींकडे बघण्याची पद्धत अशी म्हणजे वेगळी नाहीये. तो प्रत्येक मुलीला आपली बहीण म्हणून बघतो. असं आता आपण निकीला पण त्यांनी बहीणच मांडली, सगळ्या मुलींना त्यांनी बहीण मांडलं. त्याची वर्षाताईंना पण तो आई म्हणतो. म्हणजे खूप म्हणजे असं वाईट नजर नाही त्याची मुलींकडे बघण्याची. पुरुषोत्तम दादांना सूरजने एक इच्छा व्यक्त केली की ज्यावेळेस बिग बॉस होईल म्हणजे ज्यावेळेस संपेल त्यावेळेस माझं एखादी मुलगी मला बघून ठेवा की माझं लग्न होईल. काय त्याबद्दल काय सांगाल? हा, तो म्हणत होता की मला लग्न करायचंय. म्हणजे त्याच्या मनात अशी इच्छा की माझी आत्या मला सांभाळती पण आत्या पण कवर सांभाळणार नाही का, माझं पण कोणतरी असलं पाहिजे. जशी की आत्या आहेच पण मला पण सांभाळणारे हक्काचं कोणतरी पाहिजे. त्यामुळे तो म्हणत होता की मला बायको बघायची. आजीला पण म्हणत होता मला पोरगी बघ. आजी म्हणली तुझं काहीतरी पाहिजे जेणेकरून ती मुलगी म्हणली पाहिजे की मी तुझ्याबरोबर लग्न करते. तुझ्या घरात 4 भांडी पाहिजेत, घर पाहिजे, मग तू घर बनव, तू मोठा हो, मग आपण तुझं लग्न करू. तो पुरुषोत्तम दादांना पण सांगत होता मुलगी बघा म्हणून. आत्याकडे तुम्ही आत्या तो असं का आलं की नारळ ह्याच्यावर पण काही दिवस राहिलेला आहे की आता देवीचं मंदिर आहे समोर, तो विषय काय होता? म्हणजे पहिल्यापासून आम्ही देवीच्या जीवावर जगलो या सगळीच आम्ही निवद नारळ आमची मुलं आहेत आता मुलं आमची आहेत ना देवीकडे जाणार, नारळ आणणार, निवद आणणार. म्हणजे आमची परिस्थितीच होती भावाची माझी. सगळी मुलं आमची निवड नारळावर जगायची. त्यांनी सांगितलं की मी निवड नारळावर जगलोय म्हणून. म्हणजे परिस्थिती होतीच तशी. भावाला आमच्या 7-8 मुलं होती, मला 4 होती. मग आमची परिस्थिती अशी नव्हती की चांगलं खाण्याची सुद्धा परिस्थिती नव्हती आमची. सेटमधला कुठला मेंबर असा कॉम्पिटिटर वाटतो सूरजचा की बाबा खरंच कॉम्पिटिशन देऊ शकतोय सूरजला, असं टक्कर देतोय आणि ट्रॉफीमध्ये तो कुठंतरी सूरजचा वारसदार आहे, म्हणजे एक प्रकारे त्याच्यासारखं गेम दाखवतोय, असं कुठला कार्यकर्ता वाटतोय? डीपी दादा. बर. म्हणजे तो पण असं मराठी मातीतलाच आहे ना, असं रांगडा घरी जसं मामा आहे तसाच तो पण आहे. पण तो पण असं नाही वाईट बघत त्याला, तो पण त्याला सपोर्ट करतो जास्त डीपी दादा पण. एक प्रकारे भरपूर आनंदाचं वातावरण असतंय घरी. आज तुमच्याकडे बिग बॉस पार्सल सुद्धा आलंय. मेन म्हणजे काय नेमकं काय दिदीला विचारतो, काय आलंय दिदी? चॉकलेट आले. खाल्ली का? मग खाल्ली काय? कसली चॉकलेट होती? म्हणजे सूरज दादानं विचार केला बहिणींचा आणि बच्चांचा म्हणावं लागेल. ते मामा आपला महाराष्ट्र गाजवतोय आणि संपूर्ण सगळे ऍक्टर वगैरे बघतात त्याला. पिक्चरमध्ये पण येईल थोड्या दिवसात, मराठी पिक्चरमध्ये. मामा काय बघायचंय का मामाला पिक्चरमध्ये? बघायचंय का? काय सांगशील मामांना, काय सांगशील या व्हिडिओ मार्फत? चांगला कर, ट्रॉफी घेऊन ये. बर दादा, आता चांगला खेळतोय सूरज आपला, आनंद वाटतो. शेवट काय सांगाल? म्हणजे सूरजला काय संदेश द्याल? सूरजला हा संदेश आहे की तू ट्रॉफी घेऊनच ये. ती काय झालं तरी आपलं खेळ तिथं आणि ट्रॉफी घेऊनच ये. फुल सपोर्ट आहे तुमचा 100%. पण तू खेळ चांगला. बर. आज नॉमिनेशनला आहे सूरज, वाचणार का? आमच्या देवीची त्याच्यावर श्राद्ध आहे, देवीच्या नावाचा आहे आमच्या. बर बर बर. सूरज चव्हाण जे आहेत स्पर्धक बिग बॉस मधले, त्यांचे घरचे मेंबर आपल्या समोर येत आहेत. दाजी त्याचे, परत बहीण त्यांची आणि आहे. तर एक प्रकारचं जे बिग बॉसमधनं गिफ्ट आलेलं पाहू शकता आपण. राखी पौर्णिमेचं गिफ्ट सूरजनंच पाठवून दिलंय म्हणावं लागेल. आनंद आहे आज आपला सूरज संपूर्ण महाराष्ट्र गाजवतोय आणि एक प्रकारचं भरपूर हालाकीच्या परिस्थितीतून सूरज आपला वर आलाय. काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा की एवढ्या मोठ्या शो मध्ये गेलाय बिग बॉसच्या घरात. आणि त्यांनी आज मला रक्षाबंधनचं म्हणजे पहिल्यांदा गिफ्ट पाठवलंय, तर पण आनंद खूप होतोय.
म्हणजे लय भारी वाटतंय आम्हाला त्याला त्या बिग बॉसच्या घरात पाहून. एक प्रकारे मिस करताय का सूरजला, की बाबा प्रत्येक वेळेस सूरज असतोय, एक प्रकारे आनंदाचं वातावरण असते घरामध्ये, की बाबा रक्षाबंधन आहे, परत राखी आपण भावाला बांधणार, एक आतुरता असते मनामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? आता म्हणजे दरवेळेस सगळ्यात पहिली राखी मी बांधायची, कारण मी जवळ होते ना त्याच्या, त्यामुळे. बर. आणि सगळ्या म्हणजे सकाळ सकाळ यायचं माझ्याकडं राखी बांधायसाठी. सकाळची लवकरच त्याला राखी बांधायची मी. 4 बहिणी नंतर यायच्या, म्हणजे कधी कोणी म्हणजे कुणाची काय अडचण असते ते कधी यायच्या कधी नाही, म्हणजे कंपल्सरी लांब असल्यामुळे नव्हते, पण मी का दरवेळेस नित्यनियमाने त्याला राखी बांधायची. ह्यावेळेस त्या मालिकेतल्या गेल्या त्यांनी बांधली, मला पण लय भारी वाटलं, कारण माझ्या भावाचा हात सुना नाही राहिला राखीपासून, मी त्याला कोणीतरी राखी बांधली, मला मनापासून समाधान वाटतं. बिग बॉसच्या स्पर्धेमधून म्हणजे मोठी स्पर्धा झाली आणि तिथून पार्सल आले, एक आतुरता असते मनामध्ये की बाबा काय असणारच पार्सलमध्ये, काय आतुरता होते ते. आणि एक प्रकारे सूरजनीच रितेश दादांना सांगितलं असेल की बाबा राखी पौर्णिमेचं माझ्या बहिणीला काहीतरी मला गिफ्ट द्यायचंय, आणि सूरजनंच पाठवलंय म्हणावं लागेल, काय सांगत? त्याने म्हणजे पहिल्यांदाच पाठवल्यामुळे म्हणजे खूप आनंद आहे, लय म्हणजे उत्सुकता पण तेवढीच होती, काय गिफ्ट येतंय काय पाठवत्यात. त्यांनी म्हणजे फोटो मागवला होता माझा, त्याला त्याची वाटच बघत होती मी सकाळ धरणं, म्हणजे त्यांनी फोन केलता ना येणार आहे 2-3 दिवस आशेने वाट बघत होती, काय माझ्यासाठी पहिलं गिफ्ट पाठवलं असं. मला म्हणजे लय आनंद झाला ते गिफ्ट आल्यावर. सूरज भरपूर हालाकीच्या परिस्थितीतून वर आलाय, एक प्रकारे आत्ता गेम कसा वाटतोय त्याचा बिग बॉस? एकदम भारी. आणि मित्र परिवारामध्ये तुमची चर्चा काय असते की सूरज ज्यावेळेस तुम्ही टीव्हीवर पाहता त्याला काय काय आनंद असतो? एक प्रकारे आम्ही त्यांनी याची वाटच बघत असतो, कधी तो कॅमेरा समोर येईल आणि काय त्याचे डायलॉग असतील, काय बोलल हे त्याची वाटच बघून असतो. त्यामुळे खूप आनंद होतो ते बघण्यात. सगळे मित्र आम्ही मोबाईल आपलं चालूच असते त्यासाठी. प्रत्येकानं 99 वोट केले असतील 100%, कारण मी पण त्या दिवशी टाईप करून सूरजला वोट केले 99. प्रत्येक जण आशेने त्याची स्टोरी म्हणजे ते जे कलर्स मराठीवर येते ना ते स्टोरी ती बघायसाठी पण सगळे इंस्टावर तेवढंच बघतात आता सध्या तरी. सूरजसाठीच बघतो म्हणजे आम्ही पण इंस्टाग्राम. एक प्रकारे सूरजचा गेम चांगला होतोय, त्याला प्रतिसाद चांगला मिळतोय, परंतु रितेश दादा काल म्हणाले, आता मान्य पॅडी दादा, परत DP दादा झाले, अंकिता झाली, एक प्रकारे सपोर्ट देतात, पण ते काय म्हणाले की सूरजच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही तुमचा गेम खेळू नका, त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? याबद्दल आता काय सांगू शकतो आम्ही? आता ते एक ह्याने हेच करतात, समजा समजून घेतात, प्रोत्साहन करतात त्याला. त्याला नाही समजत की माझ्या खांद्यावर बंदूक ठेवतात काय, ते करतात, मदत असते, समजून घेतात, म्हणजे महत्वाचे लय त्याला समजून घेतात की त्याला लिहिता वाचता येत नाही. त्याला ते रितेश सरांचं म्हणजे मनापासून आभार आहे की ते त्याला एवढं समजून सांगतात, एवढं समजून त्याच्याशी बोलतात. म्हणजे त्याला म्हणजे त्याला मारलं म्हणजे आवडलं केलं लागलं तरी तो बोलत नाही, पण रितेश तर त्यांना ओरडतात, ते आम्हाला बघून समाधान वाटतं. सूरजला आता लग्न करायचे, मुलगी शोधायला सुरुवात केली का? कारण बिग बॉस संपल्यावर 100% स्थळ येणार आणि मुली अक्षरशः घरी शोधत येणार 100%. कारण सूरजनं पण इच्छा दाखवलेली आहे ती. सूरजची पहिली इच्छा तर तीच आहे, कारण त्याचं म्हणजे कोणतरी घरात आधार देणार आधार पाहिजे ना. तो मस्त जेवतो, आमच्याकडे येतो, खातो पितो, पण त्याच्या परत घरी जातो झोपण्यासाठी, मग तो माझ्या घरात मी जा. त्याला मग आधार म्हणून त्याची बायको पाहिजे त्याच्यासोबत, म्हणजे त्याच्यात मिसळून जाईल, माझी बायको आली, माझा पण संसार झाला, म्हणजे समाधान वाटतं ना आम्हाला त्याच्याबद्दल. वैभव बद्दल एक संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण सोशल मीडियामध्ये येते, कारण काय तोंडाला
म्हणतात ना शब्द हे बाणासारखे असतात, एकदा तोंडातून सुटले की ते जिवारी लागतात. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एक संतप्त प्रतिक्रिया आहेत आता सोशल मीडियामध्ये. तुमचं काय वाटते? आम्हाला एकच वाटतंय की वैभव पण बारामतीचाच आहे. हां पण त्याने समजून घेतलं पाहिजे. बर. एवढंच आमचं इच्छा आहे. म्हणजे नाही का, आता गेम हा गेमच आहे, गेम मध्ये सगळंच होतं, पण त्यांनी समजून घेणं त्याचं काम आहे. बोलण्याचं त्याचं भान ठेवणं पाहिजे. बर. कारण की तो बोलतो असा की एक घाव पडल्यागत बोलतो. त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे सुरुवातीला, एवढीच इच्छा आहे आमची. दुसरं काय, आता वैभव पण लय नाही का, आता हाय बारामतीचा तो पण, आणि सूरज पण बारामतीचा आहे, त्यामुळे त्या वैभवनी समजूनच घेतलं पाहिजे. एक प्रकारे मोठी मोडवे गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गेले आणि बारामतीचं पण नाव सूरजनं केलं, कारण बारामती म्हटलं की सूरजचं नाव दिसते. आता तो एक वेगळाच आनंद आहे, त्याबद्दल काय सांगा? बारामतीला सध्या म्हणजे इतक्या त्याच्यामुळे ओळखतात, हे पण आम्हाला मोठा अभिमान वाटतो. कारण बारामतीत सूरज कुठं राहतो तर बारामती तालुक्याचा आहे. ते पण काय सांगतो, मी बारामती गावात राहतो. म्हणजे त्यांनी आपल्या गावाचं पण नाव मोठं केलं आणि तालुक्याचं बी नाव मोठं केलं. एक इन्सिडेंट आता तुम्ही मन लावून बघत असाल, सूरज कधी दिसतोय टीव्हीवर, केव्हा सुरुवात झाली, म्हणजे चांगला गेम खेळायला कधी सुरुवात झाली सूरजचं असं वाटलं की तुम्हाला? तो इन्सिडेंटमध्ये सूरज फुल चार्जअप झाला आणि त्यानं सुरुवात केली तिसऱ्या आठवड्यात. बरं, तिसऱ्या आठवड्यात काय झालं एक्झॅक्टली त्यावेळेस? त्याने म्हणजे सगळा गेम डोक्यात घेतला आणि मग त्याने बरोबर खेळलं. कोणाला कसं नडायचं, कोणाला कसं भिडायचं त्याला समजलं. बरं, समजलं, म्हणजे समजून घेतलं त्यांनी, ते बरोबर डोक्यात ठेवलं. सगळ्यांनी त्याला समजून सांगितलं पण असं असं असतं तसं. मग त्याला पहिल्या आठवड्यात नाही कळलं की कसंही करायचंय, दुसऱ्या आठवड्यात पण एवढं तेवढं कळलं म्हणजे. पण आता तिसऱ्या आठवड्यात त्याला जास्तच कळलंय की फक्त याच्यात गेम मध्ये भांडायचं असतं आणि त्यांच्यावर लढायचं असतं. तो भांडत नाही अजिबात, काय बोलत नाही तो, फक्त ज्यावेळेस गेम खेळायचे तो आपला गेम प्रॉपरली दाखवतो. कोणत्याही टीम मध्ये असू द्या, तो दोन्ही टीम मध्ये सेम खेळतो. गद्दार नाही तो, गद्दार नाही. प्रत्येक टीम आपला समजून खेळतो. हा, मला वाटतं त्या दिवशी अरबाजच्या टीम मध्ये पण होता तो, आणि त्यावेळेस समोरच्या टीमला तो आपल्या टीमला भिडला तो 100%. आता जास्त वेळ नाही घेत तुमचा. सूरज ज्यावेळेस जेव्हा बिग बॉस संपेल त्यावेळेस बाहेर येईल, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय बदल झाले असतील असं तुम्हाला वाटते? काय बदल होतील त्याच्यामध्ये? कारण संपूर्ण आयुष्य चेंज झाले म्हणावं लागेल त्याचं. काय सांगाल? नाही बदलणार. एवढा मोठा रिस्टार्ट झाला तरी तो आहे असा. त्यांनी कधी तपलं राहणीमान सोडलं नाही, कधी तर म्हणजे कुणाशी असं वाईट बोलणं हे कधीच केलं नाही. तो कधीच बदलू शकत नाही, मला तर असं वाटतं. आहे तसंच राहणार. फक्त पिक्चर मध्ये बघायला आवडेल का? मुसंडी पिक्चर झालाच एक, आता आगामी हिंदी पिक्चर मध्ये बॉलिवूड मध्ये बघायला आवडेल का तुम्हाला? हा, खूप आवडणार आम्हाला 100%. उलट आमची इच्छा आहे त्यांनी उलट नाही का असेच पिक्चर वगैरे केले तर त्याला जास्त म्हणजे त्याच्या भविष्यात तोच सक्सेस होईल. बर. तो मर्याई मातेचं मंदिर आहे समोर, त्या मर्याई मातेला तो आई मानतो, तर एक प्रकारची श्रद्धा आणि देवीचा पण आशीर्वाद आहे त्याच्यावर. त्याबद्दल काय सांगत? त्याचा लय आईवर विश्वास आहे, म्हणजे आमच्या मरीमाता आईवर. बर. म्हणजे लहानपणापासून आम्ही म्हणजे आमची परिस्थिती गरीबच असल्यामुळे आम्ही देवीचं निवड गोळा करायचं, खोबरं खायचं तिकडेच. म्हणजे दिवसभर शाळेला सुट्टी असली की दिवसभर मंदिरातच असायचो. आणि त्यामुळे लहानपणापासून आमची आई असल्यासारखी आहे ती. माणूस किती पण गरीब असू दे, पण मनाचा मोठेपणा हा महत्वाचा असतो, आणि तो सूरजचा आहे म्हणावा लागेल 100%. कारण मनानं एवढा सच्चा, आणि तो गेम मध्ये पण दाखवतोय की प्रामाणिकता काय चीज असते. कारण कोणत्याच कामाला तो खाली समजत नाही. तो अक्षरशः सर्व हॉल, त्याला दम्याचा त्रास असून सुद्धा तो संपूर्ण हॉल झाडून काढतो. त्याबद्दल काय सांगाल? आणि सर्व जे सदस्य आहेत त्यांना मदत करतो तो. त्याला कुठल्याच कामाची लाज नाही वाटत, कारण आपलं काम आहे ते आपण केलंच पाहिजे. आपलं घर आहे म्हणल्यावर स्वच्छ हे ठेवलंच पाहिजे, ते त्याला कळतंय. एवढंच आम्हाला म्हणजे समाधान वाटतंय की ते समजून घेतो की सगळं काम सगळ्यांनी मिळून करायचं. आपण गिफ्ट बघूयात काय दिलंय ते. गिफ्ट आणा जर.
गिफ्ट आलेले डेअरी मिल्क. काय लिहिलंय? हॅपी राखी राखी सीता. राखी सीता म्हणजे राखी पौर्णिमेचं बक्षीस हे दिलं, गिफ्ट दिलं. तुम्ही पाठवली का राखी? नाही ना, त्याचं प्रॉपर फोन झालाय का कधी? म्हणजे आता बिग बॉस मध्ये गेल्यापासून फोन झाला का त्याच्याशी? सुरत सोबत नाही झाला phone. नाही झालं नाही झाला का? सुरत. आठवण येते का? म्हणजे आठवण तर खूप येते. आठवण म्हणजे इतकं बोलावं वाटतंय त्याच्यासोबत. म्हणजे सगळा महाराष्ट्र बघतोय, हा. त्याला सपोर्ट करतोय. एवढं त्याला सांगायचंय की बर. तुला एवढी सगळी सपोर्ट करतात, एवढी सगळे बघतात तुला. आवरजून रोज न वाजले की सगळे बघायला बसतात म्हणजे शो त्याचा. बर. ते सगळं सांगायचं म्हणजे मनात खूप सांगायचंय, पण त्याच्याशी बोलणं नाही होत आमचं. व्हिडिओच्या मार्फत कळेलच, कारण त्यांना मला वाटते थोडा तर वेळ मिळत असेल की बाबा इतर वेळेस व्हिडिओज वगैरे का मोबाईलच नाही त्यांच्याकडे? नाही ना, मोबाईल काय मोबाईलच नाहीये घरीच आहे त्यांच्याकडे. आमच्याकडे. बर बर बर. म्हणजे मोबाईल घरीच ठेवून गेलाय तो? हा, मोबाईल घरीच ठेवून घरीच. तिथं मोबाईल अलाउड नाही. अलाउडच नाही. प्रोसेस कशा पद्धतीने झाली की कळालं तुम्हाला की बाबा सुरतचं सिलेक्शन झालंय बिग बॉस? आम्हाला एक सरांचा फोन आलता, शेख सरांचा फोन आलता. त्यावेळेस ते सूरजला कॉल करत होते. सूरज काय त्यांचा फोन रिसिव्ह करत नव्हता, कारण की सूरजला दिवसभर एवढे फोन येतात की सांगायच नाही, एवढे फोन येतात. त्यावेळेस त्यांनी माझा नंबर घेतला, कोणाकोणतरी माझा नंबर घेतला. मी त्याला बोललो, तुला अशी अशी संधी आली आहे बिग बॉसमध्ये जायची. तर तो बोलला ठीक आहे आपण बघू बोलू. तर त्यांना मी कॉल केला परत रिटर्न. ते आले मग मुंबईवरनं घरी आले, सगळ्यांशी बोलणं झालं. आमचे फॅमिली मेंबर होते सगळे बोललो आम्ही. मग ते असे बोलले, ॲग्रीमेंट वगैरे झाले आमचं सगळं. ॲग्रीमेंट केलं की सूरज म्हणला ठीक आहे आपल्याला पुढं जायचं म्हणल्यावर काहीतरी केलंच पाहिजे. मग सूरजने पण समजून घेतलं आणि सूरज बोलला आता मी जातो. काल भाऊंच्या धक्क्यामध्ये जी तारीफ झाली सूरजची, भाऊंचा धक्का आणि सूरजची एक तारीफ, आणि मला वाटतं संपूर्ण एपिसोड हा सूरजवरतीच झाला, त्याबद्दल काय सांगाल? त्याचा डायलॉग होता असा की भिडिया, रितेश सरांचा डायलॉग होता भिडिया झुंड में आते, और सूरजचा डायलॉग असा होता की शेरा केला आता. हां. तर ते बघून एवढा आनंद झाला हां. की म्हणजे नाही का मनात वेगळीच फिलिंग झाली. एक लय भारी वाटलं असेल की बाबा. हां. 100%. ताई अरबाजला काय सांगाल? अरबाजला एवढंच सांगितलंय नको ताकद लावू त्याला हे करायला, हा. कारण त्याला दम आहे ना, दम आहे. आणि त्याच्या छातीवर दाब आला तर म्हणजे जास्त प्रॉब्लेम होईल. बर. मला वाटते त्या दिवशी त्यानं उचललं त्याला, हा, त्यावेळेस हे झालं होता. श्वास झालेला. म्हणजे रोज बघतो ना. बर. म्हणजे त्याला जास्त दाब आल्यावर प्रॉब्लेम होईल एवढंच सांगते की बर. खेळ खेळा. म्हणजे सर्व स्पर्धकांनी ती काळजी घेतली पाहिजे की बाबा कुठल्याही स्पर्धकाला फिजिकल वीज तयार नाही झाली, शारीरिक इजा कुठल्याही प्रकारची झाली नाही पाहिजे. प्रेम मिळते संपूर्णरित्या. तुम्ही इंस्टाग्राम चालवता सूरज चव्हाणचं, काय म्हणजे रोज काय स्टोरी मेन्शन करायला पण म्हणजे हजारो स्टोरी पडत असतील मेन्शन साठी. पडतात की सांगायचं नको, मेन्शन करून करूनच व्हायचा घेतो. बर बर. तरी मी करतो स्टोरी वगैरे मेन्शन करतो. दादा खूप मोठं आव्हान आहे इंस्टाग्राम चालवायचं. आता तुम्ही युट्यूब पण चालू केलेलं आहे सूरजचं, त्याला पण प्रतिसाद देतील लोक. त्याची लिंक आपण देऊयात खाली डिस्क्रिप्शन मध्ये. आणि फॅन्सला काय सांगाल सूरजचे? शेवटचा प्रश्न विचारतो. फॅनला एवढंच सांगेन की त्याला शेवटपर्यंत असाच सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे तो 3ऱ्या आठवड्यापर्यंत आलाय. म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की इथपर्यंत येईल, कारण त्याचं लिहिता नाही येत, वाचता येत नाही. मग म्हणलं कसा काय खेळणार ना, सगळे शिकलेले, सगळ्यांना सगळं जमतं. पण सगळ्या महाराष्ट्राच्या प्रतिसादामुळं आता इथपर्यंत पोचलेला आहे. त्यांना एवढंच म्हणेन की अजून असाच सपोर्ट राहू. चालतं. धन्यवाद.